काही संध्याकाळी खास नसतात, पण त्यांच्यातच दिवसातील सुंदर आठवणी दडलेल्या असतात. नमस्कार, मी स्मिताज लाईफस्टाईलवरील नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. ही माझ्या दिवसाचीही आवडती वेळ, जिथे गोंधळ शांत होतो आणि मन घरी परततं. ऑफिसमध्ये काम करून दिवसभरात जो काही थकवा आलेला असतो, तो सर्व थकवा घालवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हे माझं मंदिर. इथं आल्यानंतर खूप शांतता मिळते. त्यामुळे घरी आल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश होऊन स्वामींना दिवा अगरबत्ती करते. त्यानंतर स्वामी स्मरण करते. नामस्मरण केल्याने मनातील ताणतणाव, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. मन शांत आणि स्थिर राहायला मदत होते. आत्मविश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी धैर्य मिळते. मनात सकारात्मकता वाढते आणि निराशा कमी होते. त्याचबरोबर मनाची एकाग्रता देखील सुधारली जाते. सकाळी ऑफिसला जाताना धावपळ असल्यामुळे बऱ्याचदा स्वामी चरित्र सारामृताचे अध्यायाचे पठण करणे मला जमत नाही. मग मी संध्याकाळीच आल्यानंतर बऱ्याचदा इव्हनिंगला हे पठण करत असते. सूर्य जसा मावळतो तसा दिवस हळूहळू शांततेकडे वळतो. दिवसभराच्या धावपळीनंतर ही वेळ घरासाठी, कुटुंबासाठी आणि फक्त स्वतःसाठी असते. त्याचबरोबर ही वेळ चहाच्या सुगंधासोबत निवांत क्षण घालवण्याची असते. गरमागरम कडक मस्त असा एक कप चहा घेतला की दिवसातील सगळा थकवा निघून जातो आणि किचनमधील कामांना वेग येतो. संध्याकाळी आल्यानंतर चहा बनवताना आणि तसेच चहा घेत असताना घरच्यांच्या बरोबर दिवसभर ऑफिसमध्ये घडलेल्या सर्व घटना, सर्व गप्पा गोष्टी त्यांच्याबरोबर डिस्कस करायला खूप आवडतात. आणि हीच ती वेळ असते की ती आपण घरातल्या लोकांसोबत हितगुज साधू शकतो. चहा फक्त निमित्तच असतं, पण त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मिळतो हेच खूप मनाचं समाधान असतं. बाहेर पोर्चवर येऊन बसल्यानंतर संध्याकाळ होत असताना पाहायला मला खूप आवडतं आणि याच ठिकाणी मी नेहमी चहा घ्यायला बसत असते. दिवसभराचा त्राण, थकवा जो आलेला असतो तो या ठिकाणी बसल्यानंतर, घरच्यांच्या सोबत वेळ घालवल्यानंतर तो सगळा थकवा निघून जातो आणि मग पुन्हा संध्याकाळच्या कामांना वेग येतो. ऑफिसचा दिवस जरी संपलेला असला तरी घरातील संध्याकाळची धावपळ आता सुरू होते. म्हणजे सकाळी जे काही आपण ठेवून गेलेलो असतो भांडी, थोडीफार भांडी शिल्लक असतात, ऑफिसचा टिफिन असतो किंवा चहाची भांडी असतात, तर हे सर्व स्वच्छ करूनच मग किचन ओट्यावरची सगळी साफसफाई केल्यानंतरच स्वयंपाकाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. दिवसभराची धावपळ संपल्यानंतर आता पुन्हा एकदा वेळ आहे किचनला रिसेट करण्याची, नीटनेटकं करण्याची. मला असं वाटतं की किचन रिसेट करत असताना भांडी धुणं हे फक्त काम नाही, तर दिवसभरामध्ये आपण ज्या काही आठवणी केलेल्या असतात, तर त्या सगळ्या आठवणी जपून ठेवण्याचा तो एक भाग आहे किंवा तो एक मार्ग आहे. काम कोणतंही असो, ते जेव्हा आपण मनापासून करतो त्यावेळेला त्या कामाची ओढ लागते आणि त्या कामामध्ये आवड देखील निर्माण होते. बऱ्याचदा सिंकमध्ये बरीच भांडी साचू न देता थोड्या वेळाने थोडी भांडी घासली किचन रिसेट देखील होतं आणि जास्त भांडी साठल्यानंतर आपल्याला भांडी घासायचा कंटाळा देखील येत नाही. त्यामुळेच संध्याकाळची भांडी घासणे हे माझ्या इव्हनिंग रुटीनचा पार्ट बनलेला आहे. बऱ्याचदा मी इव्हनिंगला चहा घेतल्यानंतर जी काही थोडीफार भांडी पडलेली असतात ती पहिल्यांदा क्लीन करून घेते आणि मगच स्वयंपाकघरामध्ये जेवणाला सुरुवात करते. प्रत्येक भांडं त्याच्या जागेवर ठेवलं की किचन सुंदर आणि नीटनेटकं दिसायला लागतं. त्यामुळेच बऱ्याचदा भांडी घासल्यानंतर लगेचच ती मी कपाटाला मांडून घ्यायचा प्रयत्न करते, जेणेकरून किचनमध्ये पसारा राहणार नाही. सकाळ असो वा संध्याकाळ, नीटनेटकी बेडरूम मनाला शांतता देते. दिवसभराच्या वापरानंतर बेडरूम थोडी अस्ताव्यस्त होणे स्वाभाविक आहे. काही मिनटं जर त्याला दिली तर ती पुन्हा व्यवस्थित आणि नीटनेटकी दिसू शकते. त्यामुळेच मी त्यानंतरचं माझं पुढचं रुटीन असतं की बेडरूम आवरायची. बऱ्याचदा सकाळी गडबडीत वस्तू त्याच्या जागेवर ठेवणं जमत नाही, तर मग संध्याकाळी आल्यानंतर 1-2 मिनटं देऊन वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवल्या की परत एकदा आपली रूम सेट व्हायला मदत होते. घरकाम कधीच संपत नसतं, पण प्रत्येक पूर्ण झालेलं काम मनाला वेगळीच शांतता आणि समाधान देऊन जातं. सकाळी घाई गडबडीमध्ये गेलेली मी परत आल्यानंतर वॉशिंग मशीनला कपडे लावण्याचं हे एक माझं संध्याकाळचं रुटीन ठरलेलं असतं. एक बटन दाबलं की मशीन पुढचं काम करतं आणि मला मिळतो थोडासा मोकळा वेळ.
कपडे धुतले जात आहेत आणि मी पुढच्या कामासाठी तयार आहे. हाताची ऊब, पिठाचा सुगंध आणि घरगुती चवीची गोष्ट. आज बनवते गरमागरम भाकरी. मन आणि पोट दोन्ही तृप्त करणारी ही साधी, सात्विक पण तितकीच पौष्टिक अशी प्रेमाने बनवलेली आणि सजवलेली सात्विक थाळी. आजचा दिवस इथेच संपतो. उद्याच्या नव्या सुरुवातीसाठी थोडी ऊर्जा आणि भरपूर समाधान. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.